श्रीनाथ जी गुरु जी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभु जति शिव गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशी सिद्धों को आदेश, अलग पुरुष को आदेश आदेश आदेश। तर आज मी एका अशा विषयावरती चर्चा करायसाठी व्हिडिओ बनवतोय ज्या विषयाची मागणी खरं तर यूट्यूबवरती भरपूर आहे, पण त्यावरती अशी खास व्हिडिओ कोणी बनवली नाही आहे, किंवा बनवली असेल तरी ती माहिती पूर्णपणे खरी किंवा पूर्णपणे बरोबर आहे असं नाही आहे. कसं आहे की आता थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी अष्टांग योग प्रयोग विषयी बोलतोय. हा विषय खरं तर खूप खोलवर आहेच, त्यात काय संशय नाही आहे. आता जर तेवढं डीप बोलायला गेलं तर 2-3 तासाची व्हिडिओ होईल किंवा त्याहूनही जास्त होईल. पण थोडक्यात सांगायचं झालं तर नावावरूनच आपल्याला समजतंय की अष्टांग योग प्रयोगाला 8 मुख्य अंग आहेत आणि या 8 मुख्य अंगांची काही छोटे छोटे स्तंभ आहेत जी आपल्याला या अंग पालन करायचं. तर मुख्य अष्टांग प्रयोगमध्ये ते जे 8 अंग आहेत त्यांचं आपल्याला पालन करायचं आहे, असं हा अष्टांग योग आहे. तर खरं तर एका साधकाला किंवा एका योगीला ह्या 8 अंगांचं दररोज पालन करावंच लागतं. म्हणजे असं कोणताही योगी नसावा की जो असं बोलेल की माझे अष्टांग योग प्रयोग झालाय, होणारच नाही. कारण की जोवर आयुष्य आहे तोवर हा अष्टांग योग ही साधना सुरूच असते. कारण की ह्या साधनेचं जे मूळ आहे ते पतंजली ऋषींनी सांगितलेलं आहे आणि हा योग कधीच संपत नाही. त्यामुळे हा असं समजूया की हे योगीच्या आयुष्यातले काही महत्त्वाचे नियमच आहेत आणि एका साधकाने किंवा एका गृहस्थाने जर हे नियम देखील पाळले तरी उत्तमच असेल. एक तो उच्च व्यक्तिमत्व म्हणून आयुष्य जगेल. तर आपण ह्या अष्टांग योग साधनेचे 8 अंग पहिला पाहूया. तर ह्याचं पहिलं अंग यम आहे, दुसरं नियम आहे, तिसरं आसन आहे, तर चौथं प्रत्याहार आहे, 5वं प्राणायाम आहे, 6वं ध्यान आहे, 7वं धारणा आहे आणि शेवटी 8वं समाधी आहे. तर या पहिल्या अंगात म्हणजे यम या अंगात 5 मुख्य स्तंभ आहेत. आता हे यम जे आहे या अंगात आपण जेव्हा योगी किंवा एखादा साधक हा सामाजिक दृष्टिकोनात येतो किंवा समाजाच्या हितासाठी किंवा समाजामध्ये त्याला जेव्हा कार्य करायचं असतं तेव्हा त्याला मुख्य ही 5 नियम ध्यानात ठेवूनच कार्य करायचं असतं. कारण इतर नियमही आहेत त्यात काय संशय नाही, पण ही 5 मुख्य नियम आहेत. तर पहिला नियम असा आहे की अहिंसा हे मुख्य नियम आहे, पहिला नियम आहे या यम अंगाचं. ठीक आहे. दुसरा नियम आहे सत्य. अर्थात आपण जेव्हा समाजात वावरत असतो तेव्हा आपल्याला हिंसा न करणे हा एक उच्च नियम आहेच, परंतु सत्य बोलणं देखील एक उच्च नियमच आहे. तर ह्या 2 गोष्टींचं करणं म्हणजे आपण पालन करणं जेव्हा आपण समाजात वावरतो ते एका गृहस्थी व्यक्तीला देखील करणं गरजेचंच आहे. तिसरा स्तंभ किंवा तिसरा नियम असा आहे की आस्तेय म्हणजे चोरी न करणे. जेव्हा समाजात आपण वावरतो तेव्हा चोरी न करणे किंवा कोणतीही गोष्ट लपवणे देखील एक चोरीच आहे.
त्यामुळे समाजात जेव्हा एक योगी वावरतो, एक साधक वावरतो, किंवा एक असा गृहस्थ ज्याला खूप लोकांचा मान सन्मान मिळतो, किंवा जो नियमांशी बांधलेला आहे, स्वतःला बांधून ठेवतो नियमांना, त्यांनी आस्तेह अर्थात चोरी न करणे किंवा कोणतीही गोष्ट कुठे लपवणे न, हे नियम पाळावे लागतात. चौथा जो स्तंभ आहे तो ब्रह्मचार्यचा आहे. अर्थात जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा ब्रह्मचार्य जपणं गरजेचं असतं, कारण की जेवढे पण ब्रह्मचारी झाले आपल्या समाजात, तेवढ्या सर्वांचे युगानुयुगांसाठी कीर्ती अढळ राहिली आहे. जसं उदाहरण सांगायचं झालं तर श्री स्वामी विवेकानंद जे होते तेही ब्रह्मचारी होते, आणि भारतातच नाही तर पूर्ण विश्वात त्यांचं नाव प्रख्यात आहे, आणि त्यांच्यासारखा विद्वान ह्या जगात कोणी नाही. तर पाचवा जे नियम आहे तो नियम आहे अपरिग्रह. अर्थात आपण जे काही पैसे कमवू, याचा एक सोपं उदाहरण देतो, जे काही पैसे कमवू ते नेहमी चांगल्या मार्गाने आलेलेच पैसे असावेत. जे आपण भ्रष्टाचार होतो ते एका समाजाच्या दृष्टिकोनाने करणं चुकीचं आहे. तर हा होता पहिला अंगाचे काही मुख्य नियम किंवा स्तंभ बोलू शकतो आपण, ज्या स्तंभांवरती हा पहिला यम अंग उभा आहे. दुसरा आहे नियम. तर या दुसरा जो अंग आहे त्यातही 5 मुख्य स्तंभ आहेत. त्यात ते 5 मुख्य स्तंभ किंवा नियम हे आपले वैयक्तिक आहेत. अर्थात जे यम अंगात आपण सांगितलं की ते सर्व सामाजिक होते. आता हा नियम ज्या अंगात स्तंभ आहेत ते सर्व वैयक्तिकत आलेले आहेत. तर ह्यात पहिला नियम आहे शौचता. अर्थात आपण एक जो योगी असतो, एक साधक जो असतो, तो जेव्हा स्वतः स्वच्छ राहतो तेव्हाच समाजातली दुर्गंध, कुविचार हे नष्ट करण्याची धमक ठेवतो स्वतःमध्ये. तर स्वच्छता राखणं हे एका योगीला किंवा एका साधकाला अत्यंत गरजेचे आहे, आणि स्वच्छता राखणं हे एका गृहस्थासाठीही अनिवार्य आहे. तर दुसरा नियम आहे संतोष, अर्थात सॅटिस्फॅक्शन. तर एका योगीला नेहमी तो सॅटिस्फाईड असला पाहिजे. त्याच्या मनात कोणत्याही गोष्टीचा मोह नसावा. जर त्यांच्या मनात मोह असेल तर तो सामाजिक दृष्टिकोनानेही घातक ठरेल. कारण की समाजात आपण वावरताना, जेव्हा आपण एखाद्या पदावर असू किंवा समाज कार्य करताना आपण जर कोणत्याही वस्तूचा मोह ठेवला तर ते घातक ठरतात. तर तिसरं जो स्तंभ आहे तो आहे तपास. तपास म्हणजे आपण जे काही कार्य करतोय त्या कार्यामध्ये आपण मग्न राहायला पाहिजे. म्हणजे कार्य कितीही वेळ चाललं, त्याचं जर फळ भेटत नसेल तरीही आपण त्या कार्यामध्ये राहायला पाहिजे. आपण ते कार्य मध्येच टाकून निघता कामा नये. आणि तर ह्या दुसऱ्या अंगाचं नियम, ह्या दुसऱ्या अंगाचं चौथा स्तंभ आहे स्वाध्याय. तर आपण जी काही साधना करतोय, जे काही योग करतोय, जे काही आध्यात्मिक मार्गावर आहे, त्या गोष्टींचा आपल्याला स्वतःचाही अभ्यास असला पाहिजे. त्यामागे उगाचच अंधभक्तांसारखे फिरणं चुकीचं आहे. ज्ञान असलंच पाहिजे. आपण जे काही करतो, आपण जे काही विधान आहेत आपली पूजाचे, आपले जे काही तंत्र आहे, जे काही
शास्त्र आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे स्वाध्याय हा एक नियम म्हणून अष्टांग योग मध्ये प्रचलित आहे. तर पाचवा जो स्तंभ आहे या नियम या अंगात, ईश्वर परिनिधान. तर ह्या स्तंभात असं असतं की आपण जे काही करतो ते आपण ईश्वराला शरणागत होऊनच कार्य केलं पाहिजे. म्हणजे कितीही मोठं झालं तरी अहंकार नसला पाहिजे. आपण सदैव ईश्वराच्या चरणी आहोत याचं भान ठेवूनच आपल्याला जगायचं आहे, आपल्याला वावरायचं आहे. तर या अष्टांग योग मध्ये तिसरं अंग आहे आसन. तर आता श्री गौरक्षनाथ संहितेत स्वतः प्रत्यक्ष गौरक्षनाथ सांगतात की जेव्हा आपल्याला एका योगी ह्या पदवीवरती बसायचं असेल तर 3 मुख्य गोष्टी आहेत ज्या एका योगीने पाळल्या पाहिजेत. त्या असतात की आसन, आपला भोजन म्हणजे आहार आणि निद्रा. तर हे आसन हे महत्त्वाचं आहेच. तर नाथपंथात किंवा शाबरी तंत्रात जास्त करून अर्ध पद्मासन घालून बसण्याचं एक विधान आहे. पण इतरही आसनं आहेत ज्यात बसण्यासाठी सोपं आहेत, जसे की सिद्धासन आहे किंवा स्वस्तिकासन सुद्धा सोपं आहे किंवा इतरही आसनं आहेत. तर त्या सर्व आसनांमध्ये बसून आपण हे अष्टांग योग सुरू ठेवू शकतो. तर चौथा अंग यात आहे तो आहे प्रत्याहार. तर प्रत्याहार म्हणजे काय, तर जेव्हा आपण हे सर्व नियम पाळतो, आपण सर्व करतो, तर आपल्याला एक अजून नियम असा आहे प्रत्याहार करणे. म्हणजे आपले जे हे 5 अंग आहेत, आता 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, जसं की आपण जे कान आहेत, जीभ आहे, त्वचा आहे, आपण डोळे बघतो ते. तर ह्यांचा आहार जो आहे, जसं की त्वचेचा आहार आहे काहीतरी, जसं की आपण आता झोपतो तर त्वचेचा आहार काय आहे की आपण एका गादीवर झोपलो तर तो त्वचेला आराम देतो, त्यामुळे तो त्वचेचा आहार झाला. जसं की आपण डोळ्याने नेत्रांनी आपण एखादी सुंदर गोष्ट बघतो किंवा एका सुंदर ठिकाणी आपली नजर अटकते, तर ती नजर तिथे अटकू नये ह्या गोष्टीला प्रत्याहार बोलतात. आपल्या जिभेला आपल्याला समजा आता तिखट खायचं असेल, तामसिक जेवण खायचं असेल, पण ते न खाता आपण एखादं सात्विक जेवण जेवतोय, तो हा प्रत्याहार. अर्थात ज्या वासना आपल्या मनात उद्भवतात कुठल्याही अंगाद्वारे, त्या वासना आपण बाजूला सरसून सात्विक धर्मामध्येच पालन करतो, त्यालाच प्रत्याहार म्हणतात. तर 5वं अंग आहे प्राणायाम. तर प्राणायाम म्हटलं तर खूप प्रकार झाले, जसे की कुंभक आहे, परत अनुलोम विलोम आहे, इतरही प्राणायामचे प्रकार आहेत भरपूर. तर प्राणायाम केल्याने आपले लंग्स स्ट्रॉंग होतात. तर जसं तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही योगीचं किंवा कुठल्याही नाथपंथातले कोणतेही तुम्ही गुरु घ्या किंवा कोणतेही तुम्ही त्यांची जेव्हा प्रतिमा बघतो आपण, तेव्हा त्यांची आपण बघतो छाती फुललेली असते, एकदम अशी म्हणजे पहाडी छाती वाटते. ती का वाटते, कारण की प्राणायाम करून त्यांचे ते जे लंग्स आहेत ते एवढे स्ट्रॉंग झालेले असतात ना की ते एकदम आकर्षण करतं आपल्याला. तर प्राणायाम हा अष्टांग योग प्रयोगाचा 5वा अंग आहे. आणि त्यानंतर येते ध्यान. 6वा अंग आहे ध्यान. ध्यान करणं म्हणजे आपल्या जे चित्त आहे ते ईश्वरचरणी ठेवून ज्ञान प्राप्त करून घेणं म्हणजे ध्यान आहे. आपल्या अंतरी
झाकून बघणं हे ध्यान आहे. तर हे अष्टांग योगाचा 6वा अंग होता आणि ह्याच अष्टांग योगाचा 7वा अंग धारणा आहे. अर्थात एका शक्तीकडे फोकस लावून आकर्षित होणे, जसं की एखाद्या दैवीय शक्तीकडे आपला फोकस लावून त्याच्यावरतीच लक्ष केंद्रित करून ध्यान धरणंच धारणा म्हणतात. आणि ह्या सर्व उठाठेवानंतर आपल्याला एक थॉटलेस माइंड अशी एक व्याख्या आहे, ज्यात आपल्या चित्तामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार नसतो. आणि जेव्हा आपल्या चित्तामध्ये कोणताच विचार नसतो तेव्हा आपण एका विशिष्ट लेवलला जाऊन पोचतो. ती लेवल म्हणजे समाधी. आणि अष्टांग योग प्रयोगमध्ये 8वी जी बाजू आहे ती समाधी आहे. तर अशा रीते हा अष्टांग योग प्रयोग मी एक थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिली. यावरती आणखी व्हिडिओज पाहिजे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे एवढंच सांगेन. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सर्वांनाच आनंदी, निरोगी आणि उदंड आयुष्य नाथ महाराज प्रदान करत हीच श्री गुरुवर्य मच्छिंद्रनाथांच्या चरणी प्रार्थना. लख निरंजन आदेश.